शासनाच्या टीईटी सक्तीमुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे। या विरोधात मनसे शिक्षक सेना आक्रमक झाली आहे। उच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयानुसार 5 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या सर्व शिक्षकांसाठी 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे। परीक्षेत अपयशी ठरल्यास सेवेतून कमी किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागणार आहे। तसेच 5 वर्षांपेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना अनिवार्यतेतून सवलत देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी त्यांना टीईटी आवश्यक असेल। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने शिक्षकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे। आरटीई कायदा आणि पूर्वीचे शासन निर्णय लागू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील सरकारची मौन भूमिका चिंताजनक असल्याचे मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के यांनी सांगितले। पत्रकार परिषदेत संघटनेचे शहराध्यक्ष वीरसंगप्पा भोज, शशिकांत तोळनुरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। 1 सप्टेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने टीईटी संदर्भामध्ये जी भूमिका जाहीर करायला पाहिजे होती किंवा जी भूमिका घेणं अपेक्षित होती ती अद्यापपर्यंत शासनाने भूमिका न घेतल्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक इशारावाजा निवेदन देण्यासाठी आम्हाला पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 1 सप्टेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनामध्ये टीईटी आरटीई कायदा हा केंद्र शासनाने 2009ला अंमलात आणलाय। आरटीई कायदा 2009 नंतर महाराष्ट्र शासनाने त्या कायद्यामध्ये अंशतः बदल करून तो कायदा 2011 पासून राज्य शासनामध्ये अंमलात आणला आणि 2011 नंतर त्या कायद्याप्रमाणे त्या कायद्यातल्या काही कलमांचा आधार घेऊन शिक्षक या संदर्भामध्ये जी काही नियमावली आहे, जे कायद्यात तरतूद आहे, उपलब्धता आहे, याचा वापर करून 13 फेब्रुवारी 2013 नंतर राज्यामध्ये नियुक्त होणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही लागू केलेली आहे आणि 13 फेब्रुवारी 13 नंतर त्याची अंमलबजावणी आजही राज्यामध्ये कायमस्वरूपी चालू आहे। हे सर्व असताना 1 सप्टेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाने झालेल्या निर्णयाच्या मध्ये जो निर्णय दिला टीईटी संदर्भात, या बाबतीमध्ये शासन अद्याप कुठलीही भूमिका मांडायला तयार नाही आणि ही भूमिका मांडत नसल्यामुळे आज राज्यातील लाखो शिक्षक संकटामध्ये सापडलेत, लाखो शिक्षकावरती संकट उभा राहिलेला आहे। आमचा मुद्दा यामध्ये असा एवढाच आहे की राज्य शासनाने कायदा आरटीई 2009 किंवा राज्य शासनाने 2011ला अंमलात आणलेला जो आरटीई कायदा आहे तो कायदा आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं 13 फेब्रुवारी 13 नंतर जो काही निर्णय या टीईटीच्या संदर्भात शासनाने घेतला त्या पद्धतीने अंमलबजावणी राज्यात चालू असताना सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार आहे की लवकरात लवकर शासनाने जाहीर करावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेकडून आम्हाला मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना घेराव घालून